सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। वाशिम ते केकत उमरा रस्त्याचे वर्षभरापूर्वी खडीकरण करण्यात आले, मात्र डांबरीकरण पूर्ण न करताच अर्धवट सोडून देण्यात आले। सदर खडीकरणामुळे ये-जा करणाऱ्यांना असह्य त्रास सहन करावा लागतोय। होणारा त्रास असह्य झाल्यामुळे आणि वारंवार केलेल्या तक्रारीचे प्रशासन दखल घेत नसल्यामुळे 31 डिसेंबर रोजी केकत उमरा येथील ग्रामस्थांनी केकत उमरा येथे रास्ता रोको आंदोलन केले आणि प्रशासनावर संताप व्यक्त केला। तब्बल 2 तास झालेल्या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। वाशिम केकत उमरा रस्त्याचे खडीकरण करून डांबरीकरण न केल्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना असह्य त्रास सहन करावा लागत आहे। विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा हा प्रमुख रस्ता असल्यामुळे रस्त्यावरून प्रचंड वाहतूक सुरू असते। असे असतानाही खडीकरणामुळे अनेकांना मणक्याचा त्रास सहन करावा लागत आहे। गर्भवती महिलांना वाशिमला आणण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्यामुळे याच रस्त्यावरून आणावे लागते। गेल्या वर्षभरात अनेक नागरिकांना या रस्त्याचा फटका बसला। या रस्त्याचे काम पूर्ण करावे यासाठी केकत उमरा ग्रामपंचायत तसेच विविध सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले, मात्र प्रशासनाने नेहमीप्रमाणे निवेदनाला केराची टोपली दाखवली। शेवटी नागरिकांनी एकत्र येत आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि आंदोलन करण्यात आले। रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा, संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। या आंदोलनात केकत उमरा येथील ग्रामस्थांसह राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी झाले होते। यामध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष चक्रधर गोटे, पंचायत समिती सदस्य वसंतराव पुंड, केकत उमरा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ दीपाली तातेराव पट्टेबहादूर, उपसरपंच नागनाथ वाट, ग्रामपंचायत सदस्य अविनाश पसारकर, ज्ञानेश्वर वाशिमकर, किशोर घुगे, दत्ताराव पायघन, पांडुरंग तडस, संजय ठोंबरे, गजानन घोडे, हनुमान घोडे, वसंत हरिमकर, प्रभाकर तडस, बळीरामजी वाशिमकर, डॉक्टर विठ्ठल वाशिमकर, धोंडू पुंड, दीपक पायघन, भागवत वाशिमकर, चंद्रकांत उचितकर, संभाजी ताडस, महादा हरिमकर, गंगाराम हरिमकर, हनुमान वाड, सौ ज्योती वाड, सौ रेखा हरिमकर, अमर तन्मने, अशोक वाड, पुष्पाताई बोराडे, राजेश बेंद्रे, प्रमोद बोराडे, विनायक हरिमकर, नागेश वानखेडे, राहुल ढवणे, रवीन वाड, शेकडो महिला, पुरुष, विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते। या आंदोलनाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देण्याची तस्ती सुद्धा घेतली नाही। केकत उमरा ते वाशिम हा भिजत घोंगडं घातलेला रस्ता आज जवळपास 11 महिने होऊन पूर्ण झालेले आहे। पहिला कोट टाकून हा रस्ता लगेच संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी त्वरित चालू करावा। या रस्त्यामुळे खूप लोकांना आजार उद्भवलेले आहेत। लाखो रुपयाचे आज गाड्याचे नुकसान आहे। ही नुकसान भरपाई पण संबंधित ठेकेदारांनी द्यावी, अन्यथा यांना यांच्या स्टाईलमध्ये उत्तर देण्यात येईल अशी मी केकत उमरा वाशियातर्फे यांना चेतावणी देतो। आणि परत एकदा संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांना वेळोवेळी आम्हाला उडावडीची उत्तरे दिले। जर हा रस्ता 15 तारखेच्या आत पूर्ण नाही झाला तर हा रस्ता आम्ही जागोजागी JCBने खोदकाम करून खड्डे तयार करू अशी मी सर्व गावकऱ्यातर्फे यांना चेतावणी देतो। केकत उमरा, वेळेगाव, कोकलगाव, बोरखेडी तसेच हा रस्ता जिंतूरपर्यंत, परभणी जिल्ह्यापर्यंत तसेच लातूर या ठिकाणापर्यंत जातो। शासनाला आम्ही मागणी करून या रस्त्याला राज्यमार्गाचा सुद्धा दर्जा प्राप्त करून घेतला। या रस्त्यावर 2 प्रकारचा अन्याय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाला। तो पहिला एक अन्याय असा आहे की हा रस्ता हॅममध्ये मंजूर झालेला आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागानं तो रस्ता किनीराजा ते वाशिम इतकाच त्याच्यामध्ये यावर्षी तरतूद करून घेऊन तो रस्ता त्यांनी मंजूर केला। पुढचा वाशिम केकत उमरा बोरखेडी हा जो काही रस्ता आहे हा त्याच्यामध्ये त्यांनी तरतूद करून घेतली नाही। दुसरा विषय, हा रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी आमच्या परिसरातील सर्व गावातल्या मंडळीची होती। रस्ता तर हा चांगलाच होता, पहिला जो काही 3.5-4 मीटरचा होता, परंतु आमच्या सर्व भागातील जनतेची मागणी अशी होती की हा रस्ता 5.5 किंवा 7 मीटरचा झाला पाहिजे, कारण जिंतूरपासून होणारी वाहतूक याच रस्त्यावरून होते। परंतु त्या बाबतीत सुद्धा सार्वजनिक विभागानं
याच्यावर आमचं दुर्लक्ष करून आमची मागणी या जनतेची मान्य केली नाही आणि जबरदस्तीनं ठेकेदाराच्या किंवा इतर कुठल्या काही गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्या भल्यासाठी हा रस्ता जसा होता तेवढ्याच रुंदीचा काम करण्याला सुरुवात केली. आमची एवढीच मागणी आहे, हा रस्ता मे 2024मध्ये सुरू केला, हा रस्ता जूनपर्यंतच पूर्ण व्हायला पाहिजे होता, परंतु आज 6-7 महिन्यापासून हा रस्ता फक्त 40 mm गिट्टी इथं टाकून ओबडधबड पद्धतीनं जशाल तसा ठेवला. हजारो लाखो लोक याच्यावरून जातात, त्याच्यावर काही आमच्या महिला असतात, त्या गरोदर असतात, आजारी लोक असतात, आमचे ॲटोवाले लोक जे आहेत की जे त्यांची रोजीरोटी त्या ॲटोवर असते. जर दर दिवसाला किंवा 8 दिवसाला जर त्या ॲटोचं मेंटेनन्स आलं किंवा कुठल्याही गाडीचं मेंटेनन्स मोटरसायकलचं जर आलं तर ते आमच्या शेतकरी वर्गाला, आमच्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला परवडणारं नाही. म्हणून आम्ही हा एक फक्त काय म्हणतो आपण त्याला, 1 दिवसाचं जे काही रास्ता रोको आंदोलन केलं हे फक्त आम्ही लक्ष वेधण्यासाठी केलं. जर या 10 जानेवारीपर्यंत या रस्त्याच्या कामाला जर सुरुवात जर सार्वजनिक विभागाकडून झाली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन सर्व जनतेच्या सहभाग घेऊन या केकतुंबरा गावातील, वेळे गावातील, कोकल गावातील, या रस्त्यावरून येणाऱ्या प्रत्येक गावातील जनतेचा सहभाग घेऊन आम्ही तीव्र आंदोलन हे महामार्ग अकोला हैदराबाद महामार्गावर करू, एवढीच आमची आपल्या या शासनाला एक इशारा आहे. आमची विनंती आहे की हा रस्ता 10 जानेवारीपर्यंत आपण चांगल्या पद्धतीनं करून द्यावा, एवढीच विनंती आमची याच्या माध्यमातून राहील. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक राऊत, मंगरुळपीर, वाशिम.